महत्वाची बातमी आहे। विधानसभेसाठी भाजपचं मिशन 125 पार 125 जागा जिंकण्याचं भाजपचं मिशन आहे। 50 जागांवरती विजय मिळेल अशी भाजपला खात्री असल्याचं कळत आहे। तर 75 जागांवरती उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न असल्याचंही कळत आहे। विधानसभेसाठीचं हे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे असं कळत आहे। विधानसभेसाठी भाजपनं मिशन 125 पार असं ठेवलेलं पाहायला मिळतंय। 125 जागा जिंकण्याचं सध्या भाजपचं उद्दिष्ट पाहायला मिळतंय। 50 जागांवरती विजय मिळेल अशी भाजपला खात्री आहेच। 75 जागांवरती उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न हे केले जाणार आहेत। 50 या हक्काच्या जागा आहेत असा त्यांचा एकीकडे दावा आहे, तर अजून 75 जागा या निवडून आणण्याचं उद्दिष्ट आहे। त्यापेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं उद्दिष्ट आहे। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, काय स्वरूपाचं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे? बिल्कुल, सर्वप्रथम म्हणजेच की एक नेता एक जिल्हा अशा प्रकारची जबाबदारी दिली जाणार आहे। आणि जे भाजपचे प्रादेशिक म्हणजेच की मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण या विभागामधले प्रत्येक जिल्ह्यातील जे मोठे नेते आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे। आणि आता लक्ष करण्यात आलेलं आहे ते म्हणजेच की 125 जागांचं। आता सध्या भाजपचे 105 आमदार आहेत आणि त्यामध्ये आणखीन 10 आमदारांची भर टाकणं ही गरजेचं आहे। परंतु आता लोकसभेचं नंतर बदललेलं वातावरण त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला आता काम वाटप करून देण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय नेतृत्व थेट त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत। प्रत्येकाकडून अहवाल मागितला जाणार आहे। आता सध्या भाजपने जी यादी काढलेली आहे त्यामध्ये 50 जागा भाजप जिंकू शकतं, परंतु उर्वरित ज्या 75 जागा आहे त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे। आणि हा संघर्ष आहे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये, कारण 2 चेहरे तिकडे आहेत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे, आणि त्याचबरोबर काँग्रेससुद्धा। अशावेळी त्यांच्यासोबत निवडणुकीमध्ये रणनीतीमध्ये उतरताना 75 जागा कशा निवडून आणता येईल यावरच आता फोकस भाजपचा असणार आहे। त्यामुळे मिशन 125 कोणत्याही परिस्थितीमध्ये हे टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे अशा सूचना पंतप्रधान मोदींनी आणि अमित शहा यांनी या राज्यातील नेतृत्वाला दिलेली माहिती आपल्याला मिळते। आणि त्यानुसार आता इथून पुढे हे संपूर्ण दौरे जे आहेत ते सुरू होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा काढला जाणार आहे। बूथ लेवलवर संपूर्ण मॅनेजमेंट जे आहे ते तयार केले जाणार आहे। कार्यकर्त्याला चार्ज केलं जाणार आहे आणि मिशन 125 गाठायचं हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। याचाच अर्थ जर 125 जागा जर आणायच्या असतील तर किमान 150 जागा तरी भाजपला आपल्या पदरात पाडून घ्यावा लागतील। त्यामुळं 125 जागाचं टार्गेट ठेवतानाच जे जागा वाटपचा आकडा आहे तो 150चा असल्याचं यावरून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतोय भाजपचा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।